मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण की मांग को लेकर मनोज जरांगे पाटिल ने एक नई रणनीति तैयार कर रहे हैं। छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बात करते हुए उन्होंने स्पष्ट किया कि सरकार चाहे कितनी भी बैठकें कर ले, उन्हें मराठा समुदाय की सभी मांगों को पूरा करना ही होगा। जरांगे ने सरकार पर विरोध में साजिश करने का गंभीर आरोप भी लगाया। या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून अखंड महाराष्ट्र एका बाजूने उभा आहे। अखंड महाराष्ट्र, पुऱ्या महाराष्ट्राच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही सरकारला। किती सरकारी बैठका घ्या आणि किती सरकारी अभ्यासका बोलावा तुम्ही, तुमचेच ते तुमचेच ही सगळी टोळी तुमचीच ही ती। आमचं काही नाही देश समा आंदोलन बदनाम करणे का मी त्यांचं ऐकत नाही, मी सरकारचं ऐकत नाही, मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, त्यांच्या संग बसत नाही, त्यांच्या बैठकीला जात नाही, त्यांसंग चहा पित नाही, त्यांसंग वडेपाव खात नाही, त्यांसंग भेळ खात नाही, त्यांसंग शेंगा खात नाही। ते म्हणतात गुळ शेंगा खात ते खात नाही, ते म्हणतात आपण संडासला संग जाऊ मी जात नाही, ते म्हणतात आपले कपडे बदली करू मग त्यांचं जमत नाही, ते म्हणतात तुला एकट्याला इमान बसायला देतो चल बसायला मी जात नाही। आपलं त्यांचं जमत नाही, महा जमतं मराठ्याचं माझं।